चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती सेकंड मेरिट लिस्ट लागलेली आहे। आता ज्यांचं विद्यार्थ्यांचं सेकंड मध्ये सिलेक्शन झालं नाही त्यांचं पुढे चान्स आहे का, त्याच्यामुळे तुमचे किती पर्सेंटेज आहेत ते कमेंट मध्ये टाकायचं। येतो प्रश्न, पहिले दुसरी आणि आता तिसरी मेरिट लिस्ट लागणार का? ऑलरेडी 2 लागलेल्या आहेत। खूप जणांचं विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की तिसऱ्या मेरिट लिस्ट पर्यंत जाणार नाही, सगळ्या लिस्ट ज्या काही व्हॅकन्सी आहेत त्या सेकंडलाच कंप्लीट होतील। कंप्लीट म्हणजे फुलफिल भरल्या जातील सगळ्या सेकंड मेरिट लिस्टला। मग आता नेमकं थर्ड मेरिट लिस्ट येणार का नाही लक्षात घ्या। सेकंड मेरिट लिस्ट लागली आहे, त्याचं आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जी डीव्ही प्रोसेस आहे ती थोडक्यामध्ये चालू आहे या ठिकाणी। मग ज्या विद्यार्थ्यांचं 1% अर्धा टक्क्याहून सेकंड मेरिट लिस्टला नाव मिस झालंय त्यांचं थर्ड मध्ये येण्याचे किती चान्सेस आहेत, म्हणून तुमचे कमेंट मध्ये मार्क्स टाकायचे आहेत मित्रांनो। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्नाकडे वळूया, सध्याची परिस्थिती काय आहे आणि थर्ड मेरिट लिस्ट लागणार का? लागेल तर कधी लागेल, नाही लागणार तर का नाही लागणार, किती अंदाज आहे, सगळ्या गोष्टी सांगणार। सध्याची परिस्थिती, सेकंड मेरिट लिस्ट महाराष्ट्र सर्कलची लागलेली, ऑल ओव्हर बऱ्यापैकी सगळ्या स्टेटची लागलेली सर्कलची, ठीक आहे। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक डिव्हिजनची सुद्धा लागलेली, परंतु काही डिव्हिजन मध्ये त्याची मेरिट लिस्ट मध्ये काहीच विद्यार्थ्यांचे नाव आले नाहीत। मग त्याचा अर्थ असा शकतो की त्या डिव्हिजन मधल्या सगळ्या ज्या व्हॅकन्सी आहेत त्या फुलफिल झालेल्या आहेत, म्हणजे त्या भरल्या गेलेल्या आहेत मित्रांनो, लक्षात घ्या। म्हणून तुमचं ज्या ठिकाणी किंवा ज्या डिव्हिजनला तुम्ही फॉर्म भरला होता तिथे जर तुमची लिस्ट शो होत नसेल किंवा तुमचं नावच आलेलं नसेल चांगले पर्सेंटेज असून सुद्धा, तर त्याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की तुम्ही ज्या डिव्हिजनला फॉर्म भरलेला होता तेथील जागा ह्या पूर्णपणे भरलेल्या आहेत। मग प्रश्न येतो, तुम्हाला थर्ड मेरिट लिस्ट मध्ये चान्स मिळेल का? लक्षात घ्या मित्रांनो, जर तुम्ही त्या डिव्हिजनला काही प्रेफरन्स दिले असतील, त्या प्रेफरन्सच्या अगेन्स्ट तुमच्या सगळ्या जागा जर भरल्या गेल्या असतील तर इतर डिव्हिजन मध्ये तुम्हाला सिलेक्शन चान्सेस तिसऱ्या मेरिट लिस्टला नाही मित्रांनो, लक्षात घ्या। कम्प्लिटली नसणार आहे, लक्षात घ्या। म्हणून जर तुमच्या डिव्हिजनच्या जागा भरल्या असतील आणि तुमचं नाव नसेल किंवा लिस्टच लागलेली नसेल, खूप डिव्हिजन किंवा खूप जिल्ह्यांसोबत असं झालेलं आहे, म्हणून कन्फ्युजन तुमचं दूर करण्यासाठी व्हिडिओ बनवला आहे, लक्षात घ्या। तर दुसरी गोष्ट, सध्याची परिस्थिती आहे की सेकंड मेरिट लिस्टची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस चालू आहे। मग ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सगळे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट चेक केले जातील। त्याच्यामध्ये काही विद्यार्थी परत आउट होले जाणार आहेत मित्रांनो, 100% होणार आउट। कारण की काय आहे, काही विद्यार्थी काय करत आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला एकतर जात नाहीत किंवा त्यांचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर नसतात मित्रांनो, लक्षात घ्या। काही ना काही ओरिजिनल डॉक्युमेंट मिसिंग असतं, हरवलेलं असतं, कॉलेजमध्ये असतं किंवा नावामध्ये मिसमॅच असतो, अशा असंख्य वेगवेगळ्या मिसमॅच असतात। त्याच्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जरी विद्यार्थी गेले तरी ते काही विद्यार्थी त्यांच्या चुकीमुळे किंवा जर परिस्थितीनुसार डॉक्युमेंट जमा नाही करता आले तर ते तिथं आउट होणार। म्हणजे काय, सेकंड मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये जेवढे काही विद्यार्थी आउट होतील त्यांना तिसऱ्या मेरिट लिस्ट मध्ये नक्की चान्स असणार आहे, लक्षात घ्या। म्हणजे काय, सेकंड लागली म्हणजे तिसरी मेरिट लिस्ट 100% येणार आहे, लक्षात घ्या, कन्फर्म येणार आहे। तर पोर्टलवर जरी नसले शो करत की तिसरी मेरिट लिस्ट येणारच नाही मित्रांनो, लक्षात घ्या। जर जीडीएसचा तुम्ही मागचा सुद्धा इतिहास हिस्ट्री पाहिली तर सेकंड मेरिट लिस्ट मध्ये कधीच आणि कुठेच संपूर्ण व्हॅकन्सी त्या ठिकाणी भरल्या गेल्या नव्हत्या, म्हणून 100% तिसरी मेरिट लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। मग प्रश्न दुसरा येतो त्या ठिकाणी, जर तिसरी मेरिट लिस्ट आली तर मग कोणत्या विद्यार्थ्यांना ते चान्स असणार आहे मित्रांनो? तुमचं नाव येणार का? नाही आलं तर काय? चौथी लागू शकते का? किती पर्सेंटेज? म्हणजे थोडक्यात कट ऑफ अनालिसिस डाटा या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो। आता सेकंडला जरी तुम्ही बघितलं मित्रांनो, सेकंड मेरिट लिस्टला कट ऑफ म्हणावं तेवढा काही खाली ड्रॉप झालेला नाहीये, लक्षात घ्या। म्हणजे कट ऑफ ओपनचा जर 95 वर होत असेल किंवा पहिल्या मेरिट लिस्टला 97 पर्यंत गेलेला होता, तर सेकंड लिस्टला हायेस्टली 95 पर्यंत आलेला आहे मित्रांनो, काही ठिकाणी 96 पर्यंत आलेला। म्हणजे कट ऑफ ड्रॉप फक्त 1% या ठिकाणी काही ड्रॉप झालेला आहे। आणि दुसरी गोष्ट, काही ठिकाणी 0.5% कट ऑफ ड्रॉप झालेला आहे। मग तुमचं ओपन असू द्या, फक्त ओपनचं सांगत आहे, जर तुम्ही SC ST आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरी मध्ये असेल किंवा ओबीसी मध्ये असाल त्या ठिकाणी ओबीसीचा कट ऑफ ही फारसा म्हणाव तसा कमी झालेला नाही, कारण कॉम्पिटिशन तशी जास्त होती। परंतु आता काय होतंय, जशा जशा लिस्ट लागतील, आता पहिली मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर दुसऱ्या मेरिट लिस्टला 1 ते 2% काही ठिकाणी कट ऑफ नक्कीच ड्रॉप झालेला आहे।
सगळ्या कॅटेगरीचा म्हणत नाही, लक्षात घ्या. ओपनला 0.5% म्हणजे अर्ध्या टक्क्याने कमी झालेला आहे, काही ठिकाणी 1% गेलेला आहे. ओबीसी ची सुद्धा सेम कंडिशन आहे. त्याच्यानंतर एससी आणि एसटी ला थोडासा फरक आहे, त्यांचा बऱ्यापैकी 2 ते 3% पर्यंत कट ऑफ त्या ठिकाणी कमी गेलेला आहे. परंतु सगळ्या महाराष्ट्र सर्कल मध्ये नाही मित्रांनो, काही स्पेसिफिक डिव्हिजन काही ग्रामीण भागातील असतील त्या ठिकाणी कमी गेलेला आहे. जे शहरी भाग आहेत त्या ठिकाणी कट ऑफ तुमचा ऍज इट इज म्हणण्यापेक्षा थोडासा प्रमाणात कमी झालेला आहे सेकंड मेरिट लिस्टला. मग आता थर्ड मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर सेकंड मेरिट लिस्ट सारखीच परिस्थिती राहील का मित्रांनो? नक्कीच सेम तशी परिस्थिती राहणार नाही. परंतु या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं 0.5 किंवा 1% ने सिलेक्शन सेकंड मेरिट लिस्टला मिस झालेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या, त्या विद्यार्थ्यांचं काय झालेलं आहे, थर्ड मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर तुमचं इथे सिलेक्शन चान्सेस जास्त असणार आहे मित्रांनो. म्हणून तुमचे कमेंट मध्ये सगळे काय पर्सेंटेज किती आहे ते टाकायचे, म्हणजे आपल्याला कसं एक अंदाज थोडक्यामध्ये बांधता. लक्षात घ्या, मला प्रत्येक गोष्ट परफेक्ट माहित आहे असं नाही मित्रांनो, परंतु 90% खरं जी परिस्थिती आहे ती तुम्हाला नक्कीच अनालिसिस करून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. राहिले 10% सिस्टीम असेल, कॉम्पिटिशन असेल, बाकीचे वेगवेगळे घटक असतात त्याला कारणीभूत, त्या गोष्टीवर तुमचं बाकीच्या गोष्टी डिपेंड असतात. म्हणून तुमचे पर्सेंटेज मला एकदा कळू द्या मित्रांनो. आता तिसरं आहे, चौथं आहे मित्रांनो, कोणाला या ठिकाणी संधी मिळू शकते. आता पीडब्ल्यूडी वाल्यांचं जर खूप जणांचे असे सुद्धा प्रश्न होते की त्यांना 77, 78, 80च्या रेंज मध्ये जे विद्यार्थी आहेत सेकंडला त्यांचं बऱ्यापैकी कट ऑफ ड्रॉप झालेला आहे मित्रांनो. कारण पीडब्ल्यूडी मध्ये काय होतंय, कॉम्पिटिशन कमी म्हणण्यापेक्षा त्यांच्या कंपॅरिझन मध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये ऍज इट इज आहे, जशी ओपनला आहे, जशी ओबीसीला आहे, जशी एससी एसटीला आहे, त्या ठिकाणी त्यांना सुद्धा सेम आहे. कारण की कॉम्पिटिशन जरी कमी असली तरी जे फॉर्म संख्या असतात ते सुद्धा ऑलरेडी कमीच असतात, म्हणजे कमी म्हणण्यापेक्षा इक्वलच आहे त्यांच्या तुलनेमध्ये, लक्षात घ्या. म्हणून इथे 78 वाल्यापासून पुढे संधी मिळू शकते मित्रांनो. आणि फायनल मेरिट लिस्ट पर्यंत जर तुमचं खूपच बेस्ट लक असेल, खूप चांगलं नशीब असेल, तर ओपनचा सुद्धा जर विद्यार्थी भरलेच गेले नाही, लक्षात घ्या, विद्यार्थ्यांनी जॉईनच जर नाही केलं, विद्यार्थ्यांनी जॉईन नाही केलं, ओपन असो ओबीसी एसटी कॅटेगरी कुठल्याही, तर कट ऑफ तुमचा डायरेक्ट 5% सुद्धा डाऊन होऊ शकतो. हा फक्त अंदाजित डाटा आहे, एवढा तर शक्यतो होत नाही. परंतु जर जॉईन नाही झाले, शेवटी गव्हर्नमेंट ऑफिसर परेशान झाले आणि त्या ठिकाणी जर दुसरी जॉईनिंग भेटली किंवा वेळ खाऊ प्रोसेस होत लागली, तर डायरेक्ट कट ऑफ कमी सुद्धा ड्रॉप केला जाऊ शकतो या ठिकाणी. त्या ठिकाणी काहीच प्रॉब्लेम होत नाही मित्रांनो. पण त्यासाठी तुमचं बेटर लकच म्हणावं लागेल. सहसा जर प्रॅक्टिकली गोष्टी पाहायच्या झाल्या तर कट ऑफ जास्त ड्रॉप होत नाही यावर्षी. मागच्या जीडीएस भरतीला सेकंड, थर्ड, फोर्थ मेरिट लिस्टच्या कट ऑफ मध्ये डायरेक्ट 2, 3, 4% कट ऑफ त्या ठिकाणी ड्रॉप झालेला होता. परंतु 2026 ची जी जीडीएस भरती आहे त्याचा ज्या लिस्ट लागत आहे तर त्यामध्ये मित्रांनो काय होतंय, कट ऑफ 0.5 किंवा 1 किंवा फार 2% ने ड्रॉप होतोय. म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या, आता पहिली तर सोडून द्या, त्यांचं जॉईनिंग ऑलरेडी झालेलं पण आहे. आता ज्या दुसरी मेरिट लिस्ट लागलेली आहे त्याच्यामधून डीयू मधून किती विद्यार्थी बाद होतील, नंतर तुमच्या डिव्हिजनला किती रिक्त जागा राहतील ते सुद्धा तुम्हाला पाहणं गरजेचं. त्याच्या अगेन्स्ट तुमचा सिलेक्शन चान्स मिळणार आहे. पहिली गोष्ट आता तुम्हाला एक सांगायचं महत्वाचं म्हणजे की तुमच्या डिव्हिजनला किती जागा आहेत ते सुद्धा एकदा मला चेक करून तुम्ही सांगा. म्हणजे काय होईल मित्रांनो, पहिली आणि दुसरी मेरिट लिस्ट आहे त्याच्या अगेन्स्ट त्याचा कट ऑफ डाटा किती लागलेला होता आणि त्याच्या अगेन्स्ट किती विद्यार्थी त्या ठिकाणी भरले गेले याचा सुद्धा आपल्याला एक ठिकाणी अंदाज बांधता येईल. जर तुमचं नाव सेकंड मेरिट लिस्ट मध्ये नसेल आलं तर तुम्ही थर्ड मेरिट लिस्ट, फोर्थ मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट सर्व लिस्ट चेक करत राहा. आता सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न तो नेमकं लिस्ट लागणार किती. लक्षात घ्या, पहिली लागली, दुसरी लागली, तिसरी तर 100% लागणार आहे, इथपर्यंत मी कन्फर्म तुम्हाला सांगू शकतो. लागलीच तर चौथी आणि पाचवी, चौथी पर्यंत 98% पॉसिबिलिटी आहे चौथीचा, आणि पाचवी सप्लिमेंटरी लिस्ट तुम्ही त्या ठिकाणी कन्सिडर करा. लक्षात घ्या मित्रांनो, कारण की काय एकदम कन्फर्म सांगणं हे सुद्धा धोक्याचं आहे, कारण की अशा माणसाची खूप बेकार असते. होप इज अ व्हेरी डेंजरस फॉर मॅन, ह्युमन बिंग. लक्षात घ्या, म्हणून एक्झॅक्ट किती लागतील हे सुद्धा सांगता येणार नाही, परंतु 3 मेरिट लिस्ट, तिसरी लागणार आहे, चौथी 98% लागण्याची दाट शक्यता आहे. आणि तुम्ही म्हणाल जर चौथी मध्ये नाही झालं तर सप्लिमेंटरी त्या ठिकाणी सुद्धा नक्कीच लागू शकते. जोपर्यंत जीडीएसच्या जागा जेवढ्या रिकाम्या आहेत तेवढ्या भरल्या जात नाही तोपर्यंत तुमचं जे काही मेरिट लिस्ट आहे त्या लागत राहणार मित्रांनो. म्हणून तुमचं जर बेटर लक असेल, चांगलं नशीब असेल तर तुम्ही ऑलवेज लिस्ट चेक करत राहा. तुमचे काही डाऊट प्रश्न असतील ते कमेंट मध्ये टाकत चला, जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड तुम्हाला काही
प्रश्न किंवा समस्या असेल तर त्याच्यावर आपल्याला सोल्युशन देता येईल. म्हणून सतत वारंवार म्हणतो तुमचे प्रश्न समस्या लपवू नका, हाईड अँड सीक खेळू नका, सगळं सविस्तर तुम्ही या ठिकाणी मांडा. तुम्हाला सगळ्या गोष्टीचं सोल्युशन तुमच्यापर्यंत मिळून जाईल मित्रांनो. म्हणून जे विद्यार्थ्यांना संभ्रम होता की थर्ड मेरिट लिस्ट लागणार नाही त्यांनी निश्चिंत राहा मित्रांनो. कधी लागेल आता सगळ्यात महत्वाचं शेवटचं तुम्हाला 1 मिनिटामध्ये सांगतो. ज्या वेळेस पहिली मेरिट लिस्ट लागली होती एक साधारण 28 ते 30 दिवसाच्या कालावधीने दुसरी मेरिट लिस्ट लागली होती, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी प्रोसेस चालू होती. सेम फिनोमिना जे आहे तो थर्ड मेरिट लिस्ट सोबत सुद्धा लागू होणार आहे मित्रांनो. कधी आपण जे म्हटलं ना प्रश्न होता आपला कधी लागू शकतो, एक 20 ते 25 दिवसाचा कालावधी पुढे कन्सिडर करून पकडा. एक्झॅक्ट डेट तुम्हाला जशी सेकंडला सांगितली होती त्या रेंजमध्ये 3-4 दिवसाच्या फरकाने सेम तसंच मी अनालिसिस करून सगळी माहिती जमा करून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतो. व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करायचा आहे, कारण की ज्यांना प्रश्न होते, डाऊट होते थर्ड लागणार का नाही त्यांना ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद आणि राम राम मित्रांनो.